प्रभू श्री ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सलाम. 3-4 दिवसानंतर परत एक वार एक व्हिडिओ घेऊन आपल्या समोर मी येत आहे. प्रियजनांनो, आजचा जो रविवारचा दिवस आहे तो रविवारचा दिवस मला बरं वाटत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आजचा जो धडा आपण शिकणार आहोत त्या धड्याचं सुंदर असं नाव आहे. येत्या शनिवारी तो धडा असणार आहे. त्या धड्याचं नाव 10वा धडा आहे. त्याचं नाव आहे करार आणि नीलप्रत, द कव्हनंट अँड द ब्लू प्रिंट. यातला रविवारचा जो भाग आहे तो अत्यंत सुंदर असा आम्हाला पाहायला मिळतो, ज्याचं शीर्षक आहे पुस्तक आणि रक्त. तर या प्रियजनांनो, या विशेष अशा शीर्षकामध्ये काय दडलेलं आहे किंवा काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. निर्गम अध्याय 24 1 ते 8 या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळते की हे पुस्तक आणि रक्त याचा काय संबंध, म्हणजे जे शीर्षक आहे त्या शीर्षकमध्ये पुस्तक आणि रक्त आहे. या रक्त आणि पुस्तक या सर्व या दोन गोष्टींचा काय संबंध आहे. हे पुस्तक म्हणजे देवाचा पवित्र नियम आणि हे जे रक्त आहे ते म्हणजे होम बलीसाठी आणि शांती अर्पण केली होती त्यांचे हे रक्त होते. आणि मग मोशेने या अर्पणांचं किंवा या बलींचं अर्ध रक्त कटोऱ्यामध्ये ठेवलं आणि अर्ध रक्त वेदीवरती टाकलं. जे कटोऱ्यात ठेवलेलं रक्त होतं ते घेऊन तो पुढे आला, देवाचा करार लोकांना वाचून दाखवला आणि मग लोकांनी देवाच्या त्या पवित्र कराराला मान्यता दिली. ते म्हणाले, जे काही परमेश्वराने आम्हाला करारामध्ये सांगितले आहे त्याप्रमाणेच आम्ही वागू, परमेश्वराच्या आम्ही आज्ञेत राहू. त्यांनी देवाच्या आज्ञेत कायमस्वरूपी राहण्याचे कबूल केले. आणि मग यानंतर ही सर्व कबुली वगैरे झाल्यानंतर मोशेने ते कटोऱ्यात उरलेले अर्धे रक्त जे होतं ते सर्व घेऊन त्यानं ते लोकांच्यावरती स्प्रिंकल केलेलं आहे किंवा शिंपडलेलं आहे. देवाच्या प्रत्येक कृतीचा मूळ हेतू हा आहे की परमेश्वर आपले मानवाबरोबरचे वैयक्तिक संबंध खूप घट्ट करू इच्छितो, कारण देव प्रीती आहे आणि देवाला मानवाबरोबरच्या संबंधाविषयी खूप काळजी आहे. आणि म्हणून तो आमच्याशी संबंध जोडतो. मानवाशी संबंध जोडण्याचं कारण आम्ही पाहिलेलं आहे. त्याची आपल्यावर प्रीती आहे. तो स्वतः एक प्रेम आहे, तो प्रीती आहे, म्हणून तो आमच्याशी संबंध जोडतो. बायबलमधला कोणताही इव्हेंट असू द्या, जसं की आता आम्ही बघितलं की रक्त घेतलेलं आहे मोशेनं आणि त्या कटोऱ्यातलं रक्त लोकांच्यावर स्प्रिंकल केलेलं आहे, इस्रायल लोकांच्यावर टाकलेलं आहे. अशा आणि अनेक प्रकारच्या ज्या गोष्टी बायबलमध्ये आहेत त्या सर्वामागे मूळ हेतू हाच असतो की परमेश्वर आपल्या लोकांशी जवळचे संबंध प्रस्थापित करू इच्छितो, आमच्याशी संबंध जोडू इच्छितो. आणि संबंध जोडण्याचं अजून एक कारण जर आपल्याला माहिती पाहिजे असेल तर ते म्हणजे देव किंवा परमेश्वर प्रीती आहे. तो स्वतः प्रीती आहे आणि संबंध जुळवल्याशिवाय प्रीती होऊ शकत नाही. संबंध असल्याशिवाय प्रीती होऊ शकत नाही. म्हणून तो संबंध जुळवू इच्छितो आणि भरपूर प्रमाणात आपल्या लोकांच्यावरती प्रीती करू इच्छितो. मानवाशी संबंध जोडून आणि त्यांच्यावर प्रीती करून देव लोकांच्याकडे अगदी जवळून लक्ष देण्याची इच्छा बाळगतो. त्याची तयारी आहे की मी माणसाशी संबंध जोडीन आणि त्यांची दखल घेईन, त्यांच्यासाठी मी दक्ष राहीन, त्यांच्याकडे मी लक्ष पुरवेन. योहानाचं पुस्तक 12वा अध्याय 32वे वचन. आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन. विश्वासकाने येशू ख्रिस्ताला पृथ्वीपासून उंच करण्यासाठी त्याच्याशी आपला जवळचा संबंध असला पाहिजे किंवा ठेवला पाहिजे, जपला पाहिजे. तरच आपण त्याला सर्वापेक्षा, आपल्याकडे जे आहे त्या सर्वापेक्षा उंच करू शकतो. यामध्ये येशूला उंचवणे या वचनामध्ये खूप महत्वाची बाब आहे. आणि जेव्हा आपण त्याला उंचवतो
त्यावेळेस तो सुद्धा, परमेश्वर शांत बसत नाही, येशू ख्रिस्त शांत बसत नाही, तो सुद्धा आपणाला त्याच्या स्वतःकडे ओढून घेत असतो किंवा घेईल असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजेच विश्वासकांचं या जगात सर्वात महत्वाचं काम काय असेल तर ते हे आहे की ख्रिस्ताला विश्वासकांनी त्यांच्या सर्व गोष्टींच्या पेक्षा जास्त मान दिला पाहिजे, सन्मान देणं आहे आणि त्याला येशू ख्रिस्ताला उंचवणं आहे. देवाला आपल्या संबंधात कशामध्ये रूढी आहे किंवा कशामध्ये त्याला आवड आहे? आम्ही फक्त नैतिकदृष्ट्या चांगले वागतो किंवा आम्ही योग्य कृती करतो किंवा आम्ही सर्व प्रकारे तात्विक आहोत किंवा आम्ही खूप मोठे शास्त्राभ्यासक आहोत किंवा आम्ही देवाचं वचन गाजवणारे असे आहोत, यातच देवाला फक्त गोडी आहे असं नाही माझ्या प्रियजनांनो. तर देवाला सर्वात वरच्या स्तरावर सर्वात प्रथम स्थानावर जर मानवामध्ये कशात गोडी असेल तर ती मानवाशी त्याचा असलेला जवळचा संबंध जो तो स्वतः प्रस्थापित करू इच्छितो, त्याच्यामध्ये प्रभू परमेश्वराला सर्वात जास्त गोडी आहे. मानवाशी आपला संबंध जोडण्यामध्ये देवाला जास्त गोडी आहे. तुमच्या धार्मिकतेवर, तुम्ही करत असलेल्या चांगल्या कृतीवर, या सगळ्यापेक्षा वरच्या स्तरावर जर काय असेल तर देवाला मानवाशी संबंध जोडायमध्ये खूप गोडी आहे. आणि हा संबंध जो आहे तो आम्हाला उत्पत्तीच्या पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायापासून पाहायला मिळतो, ज्यामध्ये आम्ही पाहतो की देवाचा आणि प्रथम मानवांचा डायरेक्ट संबंध होता. रोज परमेश्वर आदामाला भेटत होता. आदाम शब्बात पाळत होता. आपले पूर्वीचे पॅरेंट्स शाबात पाळत होते आणि त्यांचा आणि देवाचा या शाबात पालनाद्वारे खूप मोठ्या प्रमाणात संबंध प्रस्थापित झालेला होता. आणि मग दुसरी बाब, देवाशी संबंध जोडण्यामध्ये देवाने मानवामधील एक समांतर संबंध स्थापित केला आणि तो संबंध त्याने विवाहाद्वारे स्थापित केला, विवाह करून, त्या दोघांचा विवाह करून. कारण आम्ही पाहतो की विवाहामध्ये मनुष्य, स्त्री आणि पुरुष एकत्र येतात, जे मंडळीचं आणि देवाचं दर्शक आहे, येशू ख्रिस्ताचं आणि मंडळीचं दर्शक आहे, आणि ते दोघं जवळ येतात, ते एकमेकाशी संबंधित होतात, ते दोघं एकमेकाशी जोडले जातात. तसंच आम्ही आणि परमेश्वर किंवा येशू ख्रिस्त आम्ही एकमेकाशी मंडळी या नात्यानं जोडले जातो. सिनाई पर्वत येथे झालेल्या कराराची मान्यता देवाला त्याच्या लोकांसोबत असलेल्या विशेष नाते संबंधाला बळकटी देण्यासाठी होती. या पर्वतावर देवाच्या कराराचा हा एक मोठा पवित्र विधी पार पडत होता. एक विधी, त्या ठिकाणी करार सांगणे, देवाचा करार लोकांना सांगणे, त्यांच्यावरती रक्त शिंपडणे, बलींचं रक्त शिंपडणे. आणि या पवित्र विधीमध्ये लोक एक वेळेस नाही तर 2 वेळेस ओरडले की जे काही परमेश्वराला हवे आहे ते सर्व आम्ही करू, त्याला जसं पाहिजे आहे तसं आम्ही वागू, वर्तू. आणि त्यांनी अशा प्रकारची कबुली त्या पर्वतावर दिली. इस्रायल लोकांच्या वरती त्या पर्वताजवळ कराराचे जे रक्त, जे अर्पण केलेले प्राणी होते, त्या प्राण्यांचं रक्त लोकांच्यावर शिंपडणे ही जी विधी होती, त्या विधीद्वारे हे स्पष्ट होते की ख्रिस्ताच्या रक्ताच्या योग्यतेद्वारे इस्रायल लोक आता जो त्यांना देवाचा करार किंवा देवाने दिलेल्या सूचना मिळाल्या होत्या त्या अनुसरता येणार होत्या. कशाद्वारे? हे रक्त कशाचं प्रतीक होतं? येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं प्रतीक होतं. आणि त्याद्वारेच शक्य होणार होतं की देवानं त्यांना दिलेल्या ज्या सूचना आहेत, जे ब्लू प्रिंट आहे, नील प्रत आहे, ती त्यांना त्या रक्ताद्वारेच अनुसरता येणार होती, जे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्ताचं प्रतीक होतं. मुळातच मनुष्यामध्ये काही चांगले नाही, कारण जेव्हापासून पाप त्यांच्या जीवनात आले तेव्हापासून मनुष्याचा जन्म पापातच होत चाललेला आहे. आणि म्हणून माणसाचा कल नेहमी दुष्टाईकडे, पापी वृत्तीकडे चालत जात आहे.
आणि त्यामुळे मनुष्याचा जो स्वभाव आणि जी वृत्ती आहे ती दैवी दृष्टीने कमजोर, अशक्त आणि पूर्णपणे पापाला वश झालेली अशी आहे. आणि म्हणून आमच्या या कमजोर स्वभावाला, आम्ही जे जन्मताच पापाला अधीन असलेले लोक आहोत, ते आम्हाला कुणीतरी मदत करणं गरजेचं आहे. आणि ही मदत, पापातून बाहेर निघण्याची मदत, ही आध्यात्मिक मदत केवळ आणि केवळ देवाकडून येऊ शकते. देवाच्या सामर्थ्याने, त्याच्या कृपेने, त्याच्या पवित्र वचनातून आणि विशेष म्हणजे त्याच्या पवित्र आत्म्यातून ही मदत मानवाला येते. या सर्व गोष्टी आमच्यासाठी आज पण परमेश्वराकडून तयार आहेत या सर्व देण्यासाठी. आमचा स्वभाव बदलण्यासाठी त्याच्याकडे ही प्रत्येक बाब आहे. या गोष्टी देण्यासाठी देव सदैव तयार आहे. परंतु पाप, दुष्टाई आणि वाईटपणा अगदी सहजासहजी आपल्यामध्ये येतो आणि आम्हाला पापी बनवतो. आणि म्हणून आमचा होता होईल तेवढा देवाशी जवळचा संबंध असणे खूप गरजेचं आहे, जेणेकरून लगेच काहीतरी पाप आमच्यावरती घालणार नाही. ज्या प्रकारे सिनाई पर्वताच्या करारामध्ये लोकांच्या संगतीचा संबंध प्रस्थापित केला होता, तसाच संबंध आमचा आणि देवाचा आजच्या काळामध्ये असणे खूप 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 गरजेचं आहे. म्हणजे आम्ही आमच्या पापी स्वभावापासून नक्कीच वाचू. आणि आमच्यामध्ये जर पाप, दुजाभाव, व्याभिचार, व्यसन या सर्व गोष्टी दिसत असतील, तर आम्हाला वरून दैवी मदत मिळण्याची खूप गरज आहे. इस्रायल लोकांप्रमाणे प्रियजनांनो, त्यावेळेस ते म्हणले की आम्ही देवाप्रमाणे वागू, देवानं जसं सांगितलेलं आहे तसं वागू. इस्रायल लोकांप्रमाणे आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेस असं म्हणालो असेल की देव जे काही आम्हाला सांगेल ते आम्ही करू, परंतु प्रत्येक वेळेस आम्ही अपयशी ठरतो. यावर काहीतरी उपाय पाहिजे. यावर काय उपाय आहे? यावर एकमेव उपाय जो आहे तो बायबलमध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे. तो बायबल विश्वासकांना म्हणतं, देवाशी जवळचे नाते जोडणे. प्रियजनांनो, आम्ही देवाशी जवळचं नातं जोडलं पाहिजे. ख्रिस्ताच्या चारित्र्याचा जर विचार केला तर त्याच्या चारित्र्याची सुंदरता त्याच्या अनुयायामध्ये दिसून आली पाहिजे. देवाची इच्छा पूर्ण करण्यात येशू ख्रिस्ताला पूर्णपणे आनंद होता. देवावर प्रेम करणं आणि देवाचं गौरव करणं हे त्याच्या जीवनात सतत होतं. दैवी प्रेमाने येशू ख्रिस्ताच्या सर्व कृतींना सुशोभित केलेलं होतं, उद्दात केलं होतं. प्रेम करणं, प्रीती करणं हे फक्त देवापासून आहे. ती जी नैसर्गिकता, प्रीती करण्याची नैसर्गिकता आहे, आपलं जे अपवित्र हृदय आहे ते उत्पन्न करू शकत नाही किंवा निर्माण करू शकत नाही. दैवी प्रेम ते फक्त त्या हृदयातच आढळते जिथं प्रभू येशू ख्रिस्त राज्य करतो. दैवी कृपेने नूतनीकरण केलेल्या हृदयात प्रेम ही कृतीचे तत्व आहे. ते चारित्र्य बदलते. प्रीती जी आहे ते चारित्र्य बदलते. आवेगावर नियंत्रण ठेवते, आकांक्षा नियंत्रित करते, शत्रुत्व कमी करते आणि आत्म्यात जपलेले हे प्रेम जीवनाला गोड करते आणि सभोवतालच्या सर्वावर असं प्रेम करण्यासाठी आपल्यामध्ये प्रभाव पाडते. ती प्रीती आपल्यामध्ये येऊ अशी माझी प्रभूचरणी प्रार्थना आहे. सर्वांना देव आशीर्वादित करो. सर्वांच्यावर देवाची कृपादृष्टी असो. परमेश्वराचा आत्मा तुम्हाला चालवा अशी माझी आज तुमच्यासाठी प्रार्थना आहे. आमेन.